मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन जवळपास सुरू झालेलं आहे आणि या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध मतदारसंघाचे आमदार हे आपापल्या परीनं आपापल्या मतदारसंघातील विविध समस्यांसह इतरही काही समस्या की ज्या राज्य पातळीवर आहेत ह्या समस्या व्यक्त करून तिथे आपल्या मतदारसंघामध्ये नेमकं काय समस्या आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक समस्या जळगाव जामोद येथील जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विधानसभेमध्ये मांडली. त्यांच्या मतदारसंघामधले 140 गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वान धरणातून शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो आणि या पाणीपुरवठ्याच्या अंतर्गत पाणीपुरवठा यंत्रणेने ठिकठिकाणी उंच उंच मोठ्या टाक्या बांधलेल्या आहेत की ज्या काही ठिकाणी स्टोरेज होते आणि त्या स्टोअरमधून अनेक गावामध्ये पाणीसुद्धा ज्या प्रमाणात पाठवायचं आहे त्या प्रमाणात पाठवल्या जाते. पण त्यानंतर वितरण व्यवस्थेमध्ये असलेल्या प्रचंड दोषामुळे लाखो लिटर पाणी दररोज वाया जाते. ही या मतदारसंघातली वस्तुस्थिती आहे आणि असं असताना हे पाणी वाचवल्या गेलं पाहिजे यासाठी म्हणून जो काही प्रयत्न त्यांच्या परीनं त्यांनी करायला पाहिजे तो त्यांनी केला असं ते सांगतात. पण तरीही मतदारसंघातली जनता म्हणजे पिण्याच्या पाण्याची ज्यांना नळ घेतले आहेत असे लोक त्या नळाला तोट्या लावत नाहीत आणि तोट्या न लावत असल्याने लाखो लिटर पाणी नाल्यांमधून वाहून जाते अशी खंत आमदार संजय कुटे यांनी व्यक्त केली आणि ही माहिती त्यांनी सभागृहात सांगितली. आपल्या मतदारसंघामध्ये 140 गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आपण राबवलेली योजना किती यशस्वी झालेली आहे आणि एवढंच अशा पद्धतीने ज्या मतदारसंघात झालेलं आहे असं कुठल्याही मतदारसंघात झाल्याने असा दावासुद्धा त्यांनी त्यावेळेस अधिवेशनात केलेला आहे. आणि एकंदरीत आपल्या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगानं हा प्रश्न त्यांनी तिथं मांडला. मंडळी, मला हे म्हणायचं आहे, ज्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी त्यांनी विविध योजना आपल्या मतदारसंघात आणतात आणि त्या योजना राबवताना जी काही यंत्रणा असते त्या यंत्रणेच्या त्रुटी ह्या त्या जागीच त्यांनी दूर करणं महत्त्वाचं असते. कारण बऱ्याच अंशी सामान्यपणे आमदार आपापल्या मतदारसंघात अधिकाऱ्यांच्या बैठकी लावतात आणि त्यामध्ये त्यांना जे काही दिसते जाणवते त्या अनुषंगानं ते त्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात किंवा असं तुम्ही का होते आहे या अनुषंगानं सुद्धा अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरण्याचं काम आमदार करतात. परंतु मतदारसंघामध्ये अधिकाऱ्यांना जर आपण जास्त डोक्यावर घेतलं किंवा त्यांचे चोचले जर आपण पुरवले तर हे अधिकारी शेवटी कसे आपल्यालाच घातक होतात याचं उत्तम उदाहरण हे आमदार संजय कुटे यांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. कारण या मतदारसंघामध्ये पिण्याचं पाण्याचं लाखो लिटर पाणी वाया जाते असं आमदार कुटे म्हणतात. मग मंडळी, याला जबाबदार कोण आहे? कोण आहे जबाबदार? ज्या 140 गाव पाणीपुरवठा योजनेची यंत्रणा राबवणारी जी की अधिकारी यंत्रणा असेल त्यांनी जर या गोष्टीवर किंवा या बाबीवर लक्ष घातलं तर एक बूंद पाणी सुद्धा वाया जात नाही असं माझं मत आहे. परंतु त्या अधिकाऱ्यांवर आपलं लक्ष नाही. त्या अधिकाऱ्यांना आपण चढवून ठेवलेलं दिसते आणि त्यामुळे ही सर्व समस्या विधानसभेमध्ये सांगायची आणि विधानसभेत आपण सांगत असताना विधानसभेचे अध्यक्ष काय करणार त्याच्यावर? कारण ती तुमच्या घराची समस्या आहे, तुमच्या मतदारसंघाची समस्या आहे आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणीच ती कशा पद्धतीनं हल करता येईल हा प्रयत्न जर केला तर विधानसभेमध्ये हे बोलायचं काम नाही. कारण असं बोलून आमदार कुटे यांनी हे सुद्धा ते दाखवून दिलं की जळगाव जामोद शहर असेल, शेगाव शहर असेल किंवा मतदारसंघातील ग्रामीण भाग असेल या ठिकाणी जी पिण्याच्या पाण्याची यंत्रणा त्यांनी निर्माण करून दिली लोकांसाठी त्या यंत्रणेमधील जो महत्त्वाचा दुवा घटक आहे जो सामान्य नागरिक आहे हा आपल्या घरात नळाला तोटी लावत नाही. मग नळाला तोटी लावत नाही याला जबाबदार कोण? पाणी वाचलं पाहिजे यासाठी जबाबदार कोण? तर यासाठी माझ्या माहितीप्रमाणे खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच या लोकांनी या बाबीचं लक्ष ठेवायला पाहिजे. कारण 140 गाव पाणीपुरवठा योजनेतून मिळालेलं पाणी हे जवळपास म्हणजे विकत भेटते अशा पद्धत नाही. वान धरणातून मिळालेलं सुंदर आणि अमृततुल्य पाणी हे मतदारसंघात जात असताना त्याच्यामध्ये ठिकठिकाणी लिकेज होतात. त्या लिकेजमधून ते पाणी दूषित होते आणि दूषित पाणी गावापर्यंत जाते आणि पण तरीही सुद्धा या पाण्यावर अनेकांचं लक्ष नाही. ग्रामपंचायतींनी तर या बाबीकडे साफ दुर्लक्ष केल्यास दिसते.
कुठल्याही ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा गावामध्ये या नळाला तोट्या नाहीत. ही वस्तुस्थिती आहे आणि वस्तुस्थिती आमदारांनी त्या ठिकाणी विषद केली याबद्दल माझं दुमत नाही. पण आपल्या मतदारसंघात जर लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर त्याला आपण आपल्या मतदारसंघातील यंत्रणाच जर आपण त्या अनुषंगानं जर धारेवर धरली तर निश्चितच एक बूंद पाणीसुद्धा वाया जाणार नाही. आणि वाहन धरणातून येणारं हे अमृततुल्य पाणी की जे इतर मतदारसंघाला भेटू शकत नाही, पण या मतदारसंघात 140 गाव की जे हा मतदारसंघ कधी काळी किडनीग्रस्त मतदारसंघ म्हणून राज्यामध्ये प्रसिद्ध झाला होता आणि हा याच्यावरचा शाप तोडून टाकण्यासाठी, मोडून टाकण्यासाठी किंवा किडनीमुक्त हा मतदारसंघ तयार करण्यासाठी, किडनी आजारमुक्त मतदारसंघ निर्माण व्हावा यासाठी केलेले प्रयत्न हे आमदारांचे खरोखर प्रयत्न आहेत. आणि त्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं तेव्हा 140 गाव पाणीपुरवठा योजना येण्याच्या अगोदर अनेक पत्रकारांनी आपली लेखणी यासाठी सुचवली. तालुक्यामध्ये विविध गावामध्ये किडनी आजाराचे रुग्ण आणि ते किडनी आजाराचे रुग्ण आणि हा आजार कशामुळे होतो याची जेव्हा माहिती समोर आली तेव्हा हेच समजलं की जळगाव जामोद मतदारसंघाच्या अनेक गावामध्ये क्षारयुक्त पाणी पिल्या जाते आणि या क्षारयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे अनेकांच्या हजारो लोकांच्या किडन्या गेल्या आणि शेकडो लोक मृत्यूपंथाला गेलेले आहेत. त्यासाठी म्हणून आरोग्य यंत्रणेने ठिकठिकाणी आता किडनीग्रस्तांसाठी अनेक यंत्रणा निर्माण केल्या आणि त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चसुद्धा शासनाचा या मतदारसंघात झालेला आहे. मग असं असताना आपल्या मतदारसंघामध्ये गावागावात जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या नळाला तोट्या नाहीत हे आमदारांनी तिथं सांगणं हे मला तरी उचित वाटत नाही. यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघातील अधिकाऱ्यांच्या विशेष सभा लावल्या पाहिजे. सरपंच सचिवांना एकत्र बोलवून तिथं त्यांनी त्याचा आढावा घेतला पाहिजे आणि ज्या गावात पिण्याच्या पाण्याच्या नळाला तोट्या नाहीत त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचावर सचिवावर नियमानुसार कारवाई जर केली तर विधानसभेमध्ये हे मतदारसंघातलं एक भीषण वास्तव सांगून मतदारसंघातली कमजोरी तिथं सांगण्याचा काम हे आमदाराकडे येणार नाही असं मला वाटते. मंडळी, तुम्हाला काय वाटते? मी आपलं माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आज आणि आता इथं थांबतो. पुन्हा उद्या भेटू या अनुषंगानं. तोपर्यंत नमस्कार.